पुण्यातील 4 महायुतीच्या नेत्यांना मंत्रिपदाची आशा आहे। माधुरी मिसाळ, राहुल कुल, विजय शिवतारे, चंद्रकांत पाटील यांना मंत्रिपदाची आशा आहे। कुणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार याची उत्कंठा आता वाढलेली आहे। प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊया। बालाजी, खरं तर एकट्या पुण्यातून 4 जणांना मंत्रिपद मिळेल अशी शक्यता आहे। नक्कीच पुण्यामध्ये मंत्रिपदाची उत्सुकता वाढलेली आहे। मात्र नव्या चेहऱ्यांना कुठल्या संधी मिळणार हे महत्वाचं आहे। एकीकडे माधुरी मिसाळ ज्या चौथ्यांदा आमदार आहेत त्यांचं नाव आघाडीवर आहे आणि पुणे जिल्हा ग्रामीण मधून राहुल कुल जे देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय जवळचे नेते मानले जातात त्यांचं नाव सुद्धा चर्चेत आहे। आणि जातीय समीकरणाचा विचार करता अमित गोरखे किंवा सुनील कांबळे या दोघांपैकी एकांना संधी मिळू शकते। मात्र भाजपाचं धक्कातंत्र पाहता नवीन कुठल्या चेहऱ्यांना संधी मिळते, ज्येष्ठांना संधी मिळते का हे पाहावं लागेल। कारण चंद्रकांत पाटील भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत आणि भाजपाकडून पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात इच्छुकांची गर्दी आहे। त्याचबरोबर अजित पवार यांच्याकडून पुन्हा एकदा दिलीप वळसे पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू झालेली आहे। मध्यंतरी आजारपणामुळे मंत्रिपद घेणार नसल्याच्या चर्चा होत्या, मात्र त्याने पक्ष जो जबाबदारी देईल ते मी घेणार असल्याचं म्हटलेलं आहे। त्यामुळे त्यांचा एक दावा मोठा झालेला आहे। आणि विजय शिवतारे शिवसेनेकडून विजय शिवतारे यांचं नाव आता चर्चेत आहे। मात्र आणखी कुठल्याही नेत्याला फोन न आल्यामुळे नेमकं काय चाललंय हे सगळी धाकधूक जी आहे ती मंत्री ह्या सगळ्या नाही, खरं आहे। त्यामुळे या सगळ्या वाढलेली आहे। चर्चा आहेत, यापैकी कोणाकोणाला मंत्रिपद मिळतं ते पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।